अध्यक्ष महाराज एक उत्तर झालं याचं नाही ना अध्यक्ष झालं याचं उत्तर त्यांनी स्वतः ऐकलंय त्यांनी सांगितलं अध्यक्ष महाराज की पैसे कमी नाहीये पण पैसे मिळाले नाहीत ना अध्यक्ष महाराज या सभागृहातल्या कुठल्याही सदस्याला विचारा अध्यक्ष महाराज त्याप्रमाणे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं होतं की जसं शहरी भागामध्ये आम्ही 2.5 लाख रुपये देतो त्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये सुद्धा पैसे वाढवून देऊ अशा पद्धतीची भूमिका मांडली होती अध्यक्ष महाराज 1,40,000 रुपयामध्ये घरकुलं होतच नाही अध्यक्ष महाराज आणि म्हणून मी माननीय मंत्री महोदयांना म्हणतो की हा काही प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे किंवा राजकारणाचा नाही आहे गरिबाच्या घराचा प्रश्न आहे आणि म्हणून याला राजकीय आम्ही इतके बांधले तितके बांधल्यापेक्षा आम्ही किती गरिबांना कर्जबाजारी केलं या प्रकरणामध्ये या घरकुलाच्या याच्यामध्ये त्याचा आता तुम्ही विचारा ना सगळ्यांना सुधीर भाऊ ठीक आहे मंत्री महोदय म्हणून श्वेतपत्रिका तुमचा मुद्दा समजला मंत्री महोदय या संदर्भात आपण उत्तर दिलेले आहे तरी मी आपल्या बोला अध्यक्ष महोदय आदरणीय नानाभाऊंनी आता जो विषय मांडलेला आहे माझं नानाभाऊ तुमचा प्रश्न ऐकलाय आता माझं उत्तर आहे का आपण मी नानाभाऊ आता तेच सांगतोय पैसे नसताना 27 लाख घरांना पहिला हप्ता कसा आला दुसरा हप्ता 30 लाख दुसरा हप्ता 24 लाख घरांना कसा गेला तिसरा हप्ता 13 लाख घरांना कसा पोचला पैसे नसताना 6 लाख घरं कशी पूर्ण झाली राजकारण म्हणून चर्चा करण्याचा अर्थ नाही अध्यक्ष महोदय या ठिकाणी पैशाची कुठलीही कमतरता नाही 6 लाख घरं पैसे नसताना पूर्ण झाली का आणि या ठिकाणी पैशाची कुठलीही कमतरता अध्यक्ष महोदय नाही अशा पद्धतीने सभागृहामध्ये चुकीची माहिती देणं समाज मनामध्ये वेगळी भावना निर्माण करणं अध्यक्ष महोदय चुकीचं आहे सभा घरकुलाला कुठेही पैशाची कमतरता नाही अध्यक्ष महोदय प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 2 अध्यक्ष महाराज प्रश्न क्रमांक 35,898 द्या तुम्ही मी बघतो प्रश्न तुम्ही द्या माझ्याकडे 3 मध्ये दुरुस्ती आहे हक्कभंग मांडा तुम्ही मग मी बघतो एक मिनिट नाना भाऊ नाही नाना भाऊ हे चुकीचं आहे सभागृहात अध्यक्ष स्वतः उभे राहिल्यानंतर किमान ऐकायचं सौजन्य ठेवा बसून घ्या मला बोलू द्या सन्मान्य सदस्य माजी अध्यक्ष नानाभाऊ पटोलेंनी इकडे मंत्र्यांवरती आक्षेप घेतलेला आहे की त्यांनी चुकीची माहिती दिली आहे या संदर्भात आता मंत्री महोदय मला बोलू द्या या संदर्भात तुम्ही योग्य त्या आयुधातनं हरकत घ्या मी ती कन्सिडर करीन आणि योग्य असेल तर त्याच्यावर पुढची कारवाई करेन चला पुढे प्रश्न क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 35,898 या प्रश्नातील 3ऱ्या नंबरमध्ये थोडी दुरुस्ती आहे 13/2/2025 च्या ऐवजी 13/12/2025 दुरुस्तीप्रमाणे छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज या बोगस डॉक्टरमुळं जे कंपाऊंडर बोगस डॉक्टर म्हणून काम करतात ज्या ग्रामीण भागामध्ये व शहराच्या झोपडपट्टी भागामध्ये याचा गेल्या 13 वर्षामध्ये फक्त 86 गुन्हे दाखल झाले आहेत या 86 गुन्हे दाखल होत असतानाही तरी बार्शी आमच्या जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यामध्ये उपळाई बुरुज इथं एका युवकाचा